मंजुमल बॉईज. ते मंजुमल होते जेजुरी बॉईज. पहिलं टाळायला लागणार. इकडून जायचं का? जय श्रीराम. आता आमची चढाई चालू आहे. खतरो के खिलाडी इंटू मॅन वर्सेस वाईल्ड. आई सपन कुठे चाललोय दाखवतो. 1 मिनिट. माहित नाही कुठे चाललोय माहित नाही. आता मस्ती शिरावी नाही म्हणजे डायरेक्ट खाली. हा इथंच आहे. तर मित्रांनो आपला 70 डिग्रीचा पार्ट झालाय आणि तुम्ही बघू शकता कंडिशन काय झाली. तर आज आम्ही पहिला आलो पण गुड्ड्या आला नंतर गोम आला. नाही पहिला शिवा आला. बिनामध्ये आलोय. आता खडतर असा प्रवास करून आता पुढच्या मार्गे आम्ही लागलेलो आहोत. वर आलोय. कसं काय माहित नाही. खाली जाणार कसं ती पण माहित नाही. कसं जाणार इथनं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तर भेटूया पुढे. चला जय श्रीराम. अरे इथलं कुठं जायचं? लय वाटली माऊले म्हटली डेंजर. कुठं वाईट मध्ये बघ असं दिसल ना ते घाट. असतं घाट शिवा. पहिले कॅमेऱ्यात नको बघू. पहिले खाली बघू. अरे नाही मी कॅमेऱ्यात बघतच नाही. पाऊल वाटे मग खाली तसंच यायचं होतं ना. गेलं काही काय पण जा. इथून सरळ जायचं ना. खाली पाऊल वाटे. हा काय बी तिला खाली गेले. ससा आणि ससाच. अजून काय काढले? काय काढले सांगण्याचं नाही. ती रोड आहे का? रोड असं समजा फक्त माणूस परत यायला. हो इकडे तर येऊन तर बघा सगळा सरळ रोड आहे. अरे जाऊ थांब जरा बसू जरा. अरे हर्षा लागला. आपली जागा दसऱ्याची. हा सेम असतेच. दसऱ्याची जागा. घरनं हाकलून आलं की इकडं बसायचं आपल्याला. जेवण आणि पाणी कसं आणणार? त्याचं काय पकडायचं इथं काय काय गेलं. इकडं कोणतरी आपल्याला पकडेल. तर झाल्यावर काय तवा लपून बसायचं. परत तिघ जण असेल ना तरच नाही करणार. ग्रुप मध्ये असले की नाही काय करत. तिघांच्यात दम पाहिजे. मेन गोष्ट तरच असतानाच ग्रुप मध्ये असते. तरस आपल्या इथे एवढी नाही तरस. एक एकटे असते.
अरे थांब जाऊ. इकडे इकडे खाली नाही जाणार मी. होमला घे इकडे. कोंबड्या ये इकडे खाली. अरे इकडून रोड आहे कुठे? आरशापाशी जा बरं. बघ बरं रोड नाही तिकडे रस्ता इथनं मला दिसतोय सरळ. अरे जाऊ तिथनं. इथं बसतोय आम्ही. शिरे पाटील. मला इथनं सगळं दिसतंय. आमचे सर सेनापती खाली गेलेले आहेत. त्यांनी रस्ता बघितला आहे. हर्षा हातकर. हा आमचे सेनापती पुढे गेलेले आहेत आणि तसाच पुढे जा. व्हिडिओ काढतो मी. आमचे सेनापती फाटते का त्यांची पण फाटलेली आहे. आमची पण फाटलेली आहे. फाटलेली आहे आमची म्हणून आम्ही काय नाही तो सर सेनापती फाटलेली आहे पण जायची लय इच्छा आहे. हा सुभेदार आणि आम्ही मावळे. सुभेदार आणि, सेनापती काय हे आहे ना. सेनापती कुठे गेला? हा तिथे एकदम डॉट दिसतो. अरे खाली ना जाऊ काय एवढं. आवाज कसला येतो शिवा? आवाज आला कसला? हे गुड्डे आवाज आला ना? हे गुड्डे आवाज राहतो कसला तरी. हे क्लिअरिटी वाटली असं वाटतं तुला? लय वाटली क्लिअरिटी. चुत गई मा एवढे खाल्लं जायचं होतं. आणि आम्ही आता खाली बसून उतरतोय आणि गुड्ड्या खाली तुम्ही बघू शकता. अख्खं सरळ आहे 70 डिग्री. गुड्ड्याचे चार झालेले आहे. गुड्ड्याचे हसऱ्या चेहऱ्यानं मतलब ही दुनिया ते माहिती ना ते. चल ये चल कुठे आता आम्ही तुला खाली गेला भेटू. भैया माघारी ये तू. बोल काहीतरी. तू बोलण्यासारखं राहिलंय काय वाईट मध्ये. बघा इथं काय एवढा अख्खा आणि आमच्या गाड्या तिथं आहेत आणि आम्ही इथं वर आहे. अब आएंगे हम घसर के. थाम तुम घर से आए घसर के आएंगे घसर के लेके आएंगे आप भी घसर के जाएंगे. लेके जाएंगे हमारे को. असं कर ना. असंच आलोय सरळ. सरळ आलोय इकडून तिकडून कसं आलोय सरळ आलोय. दर इकड हर्ष त्यांचं येऊ दे तर. सरळ येत असं जा तसंच ये बसून ये. व्हायला लागला हे आडव्या झा अस्वलाला आहे ना दगडी दगडी मारली भिकाऱ्याने. दगडी मारली उतरते नाही म्हणून. थांबरे आम्हाला जाऊ दे मग उतर. आता बंड मित्रांना आम्हाला जायचं होतं कर तिथं. तेवढं मी इथपर्यंत पोहोचलेलो आणि हे अजून इकडे होते. काय तिथं होतं तिथं त्या दाट झाला हा की मग तेच सांगतोय. आणि मी पण खालीपर्यंत आलतो आणि हे बघा अजून ते म्हणते उतरला. कुठे कुठला आपला अस्वलानी असली अस्वल जखमा दिल्या आहेत अस्वल गलिच्छ. तुम्ही बघू शकता मित्रांनो हसरा चेहरा. उतरताना हसतोय पण मधी जेव्हा होतो तेव्हा त्याची गांड फाटलेली. गुड्डे आणि हा दाद्या. दाद्याचं प्रो. दाद्या पटापटा आला. शिवन मी आहो मग ओम आला नंतर मग गुड्डे आला. आम्ही त्या डोंगरावर गेलो होतो वर. काय कारण असतो आम्हाला उतरता आलं नाही. उतरता आलं नसतं तर चढता आलं नसतं. त्यामुळे आम्ही पुन्हा सोन्याची जुजरी वापस आमची चाललेली आहे. मागची कुठे
आकडा येऊ मारला दोघं जण जिंकले. मी घाबरत नाही पण लय घाबरतो. घाबरत नाही, कळलं मुरुडेश्वर पाटली मुरुडेश्वरला गाडीत. ए कुठे आपण त्या घाटामध्ये होतो का मुरुडेश्वरच्या, त्याच्या 2 डोंगर पलीकडे हे होतं, काय होतं आदियोगी होतं. आदियोगी 2 डोंगर पलीकडे त्या घाटाचं. म्हणजे जरा ते गाडी घेऊन जायचं होतं. अरे ते माझ्याशी एवढी मूर्ती आखली होती कुठं कोईमतूर. हा मग तिकडच अरे बाळा 2 डोंगर कळत का तुला? हॅपी अस्वल मागाशी वाटेल ते अस्वल. झाली होती आता म्हणतेच मी मौत आली होती चेहऱ्यावर मागाशी. पलीकडनं कसं आला असता बळा तरी. तेवढं चढायचं होतं त्याला. तेवढंच चढून आपण जर का आपण शेतात असतो ना त्याला इकडून ना बघ आतमध्ये आपण आलो असतो गाडी असते ना, पण ऐक ना आपण गाडी नसते आणली आपण काय पठारी गेलो 5 मिनिटं येऊन पटरी गेलो स्वतः गेलो असतो असं काय जॉईंट आहे. गेलो पठारीच गेलो असतो मागं डायरेक्ट. आमचा ट्रेक झालेला आहे आणि थोडंसं सक्सेसफुल झालं होतं. आपण काही कारणास्तव आम्ही निघालो आता ते संपला. आता घरी जाऊन मस्त रिलॅक्स. हा. आणि तुम्हाला काय चला नको जाऊ दे. चला ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. जय श्रीराम. जय श्रीराम.